आजच्या खरं या मुलाखतीचा उद्देशच असा आहे की देवाजी जड नावाचा माणूस इथपर्यंत कसा आला हे लोकांना, वाचकांना, प्रेक्षकांना कळावं, हा खरं या मुलाखतीचा उद्देश आहे. ते मी तुम्हाला विचारणारच आहे. पण त्याच्या आधी त्याच्यामध्ये तुम्ही सगळं जे जगलेलं आहात तेच आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये खूप चीड यावी अशा पद्धतीचं वर्तन लोकांनी केलंय आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा तुमची जी भावना आहे ती अत्यंत कोणाविषयी राग मनात बिलकुल दिसत नाहीये. तर हे खरं कुठून जमतं तुम्हाला? तर झालं गेलं गंगेला मिळालं, माझी आई कायम म्हणायची. तिने गंगाई पाहिली नव्हती, पण झालं गेलं आयुष्यात खूप झालं होतं. तिने गंगा पाहिली नव्हती, पण गंगेला मिळालं म्हणजे काहीतरी ते सोडून द्यायचा विषय. आता अनेकांनी इतका त्रास दिला आहे की हे फाटक्या चड्डीचं बघू गुरांखच जाणारे, शेपटाच मोडणारे असे म्हणणारी माणसं सुद्धा आता ज्यावेळेस सत्कार करतात किंवा आदराने बोलवतात किंवा अनेक त्यांच्या गोष्टीत नावं टाकतात, त्यावेळेस मला त्यांच्याबद्दल कधीच काही वाटत नाही. की मी नेहमी म्हणतो की ज्यांचे टोमॅटो चोरून खाल्ले त्या गर्भश्रीमंतांचे त्या गर्भश्रीमंतांची पडीक पडलेली रानं मला स्वतःच्या खर्चानं नांगरून द्यायची. जी माणसं फाटलेलं लुगडं शिवण्यासाठी उधार दोरा सुद्धा देत नव्हती, त्यांचे विरलेले संसार मला सांधायचे. आणि ज्या शिक्षकानं पहिला पेन मला विकत घेऊन दिला त्या शिक्षकाला मला विमानात नाही जग दाखवायचंय. ज्या माणसांनी गरीब म्हणून कायमच हिणवलं त्या सगळ्या गर्भश्रीमंतांना मला घरी बोलून एकदा जेवण घालायचंय. असं आशयाचं आपण सातत्याने मांडणी करत असतो. काय करणार आहे पाठीमागं जाऊन? ह्यात तेच आहे की मी माझं चरित्र मांडलंच नाही, आईचंच चरित्र आहे. पण तिला ज्यांनी त्रास दिला ते आज माझ्या सोबत आहेत किंवा मी त्यांच्या सोबत आहे. त्यांना मी एकदाही बोलत नाही की तुम्ही असं केलं, तुम्ही तसं नव्हतं करायला पाहिजे. मला काही वाटत नाही त्याचं, कारण तो काळ तसा होता, त्या व्यक्ती तशा होत्या, त्यावेळेची परिस्थिती तशी होती. त्यामुळं त्यांची जडणघडण त्या विचारांची होती, तशा त्या परिस्थिती घडल्या. त्यात दोष द्यायचा तरी कुणाला नेमका आता?